तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. तर मित्रांनो, आज सकाळी म्हणजे ऑलमोस्ट 8 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही जात आहोत ते म्हणजे भिवंडी साईडला. आणि आता भिवंडी साईडला जाण्यासाठी आम्हाला एकच मार्ग दाखवत आहे, तो आहे वाया काल्हेर. आणि ते सुद्धा आम्हाला जवळपास 34 मिनिट्स असा काय दाखवत आहे. तर मग हळूहळू सावकाश जाऊया, कारण तो रोड पूर्णपणे नवीनच आहे माझ्यासाठी. अनफॉर्च्युनेटली माझे जे काही फ्रेंड्स आहेत भिवंडी एरिया, त्यांच्याशी कोणाशीच कॉन्टॅक्ट झाला नाही. तर आता आपण वाघबीळ नाक्याच्या फ्लायओव्हरच्या खालनं यू टर्न मारणार आहोत. इधर मुंबई नाशिक हायवे घेऊ आम्ही जायला, म्हणजे आपण ज्याला आग्रा हायवे देखील म्हणतो तो, किंवा माझीवाड्यालाच जो काल्हेरचा जो जुना रूट आहे भिवंडीला जायचा त्या रूटने जाऊ. तर अजून तसं काही डिसाईड केलेलं नाहीये. आज ना रस्ते बऱ्यापैकी रिकामे दिसत आहेत. मे बी ती पण एक पॉसिबिलिटी आहे की उद्या इलेक्शन्स आहेत आणि त्यामुळे आज त्यांनी बऱ्यापैकी हेवी व्हेकल्स जो आहे किंवा जो लोड आहे तो कमी पण ठेवला असेल. तर सकाळी तरी थोडाफार तुम्हाला हेवी लोड दिसतोच आहे माझ्या मागे पुढे. तर तसं म्हणजे हे जे लोकली फिरणारी लोक असतात कंटेनर्स घेऊन विदिन सिटी टू सिटी, त्यांचं चालूच आहे. नाहीतर यावेळेला घोडबंदर रोड पूर्ण जॅमपॅक असतो. म्हणजे सकाळी 8 म्हणू नका, 9 म्हणू नका, 11, 12 काही म्हणू नका, नेहमीच जॅमपॅक असतो. त्या मनाने आज खूप बराच चांगला आहे. चला आता आपण हा मुंबईचा जो कडे जाणार जो फ्लायओव्हर किंवा जो नाशिककडे जाणार माझीवाडा जो फ्लायओव्हर तिकडे नाही जात आहोत, आपण खालनच लेफ्ट मारणार आहोत. लास्ट टाइम मला वर्षा म्हणाली होती की इकडचे रोड्स जरा विशेष चांगले नाही आहेत, जर आपण थांबूया तिच्याशी बोलूया. अरे देवा, ते ट्रॅफिक दिसतोय थोडासा. आणि इथं ट्रॅफिक होतोय कारण हे बघा, इथे जे पिलर्स घालून त्यांचे रस्ते ब्लॉक केलेले आहेत, त्यामुळे तो काय सगळा गोची होते ती. चला आता आपण इकडनं लेफ्ट इंडिकेटर देऊया आणि लेफ्टला जाऊया. तुम्हाला जर या रूटने भिवंडीला जायचं आहे तर मग माझीवाडा जंक्शनला तुम्हाला बऱ्याचशा शेअर ऑटोज मिळतात. 25-30 रुपये रेट असावा त्यांचा, माझ्या मते जास्त नसणार. तर ते करून तुम्ही भिवंडीपर्यंत पोहोचू शकतात. पण मी बघितलं की ज्यादातर पब्लिक जी आहे ती तो जो बायपास रोड आहे त्याचा वापर करते. तो खूप चांगला आहे. म्हणजे काही ठिकाणी ऑब्व्हियसली कामं चालू आहे, त्यामुळे थोडासा बॅड पॅच आहेच. कारण तो जो रोड आहे माझ्यामध्ये तो बहुतेक समृद्धी महामार्गाकडे डायरेक्ट तो तिकडनं वळून तो कनेक्ट पण करणार आहेत. म्हणजे एक नाशिककडे जाईल, एक त्या साईडला जाईल. तर असं काहीतरी लोकांच्या म्हणण्यातनं आलेलं. आणि रस्ता रुंदीकरणामुळे तर अजूनच जॅमपॅक होत होतो. बघू शकता तुम्ही, हा रोड मस्त आहे. सध्या ट्रॅफिक कमी आहे त्यामुळे रोड चांगला आहे.
समोर दिसतो तो आहे काल्हेरचा ब्रिज. आणि या साईडला दिसते ती आहे वसईची खाडी. ही तीच खाडी आहे जी तिकडनं आपण बघतो ना गायमुख साईडनी वरनं येते, ती थेट जाते तिथपर्यंत. या साईडला मुंब्रा वगैरे आहे. आणि या साईडला बरेच कबूतर ब्रिजवर. जर तुमच्यापैकी कोणाला कबुतरांना खायला घालायची हौस असेल तर बाबा तुमच्या घरी बोलवून त्यांना खायला घाला. असं रस्त्यावर वगैरे टाकू नका. कबूतर का पॉइंट ते म्हणजे की कबूतर आजारपणे घेऊन येतात. दुसरी गोष्ट, तुम्ही रस्त्यावरच त्यांना खायला घालतायत, त्यामुळे मग जी लोक गाडी चालवतात स्पेशली करून टू व्हीलरवाले, एकदम कबूतर फटकन त्यांच्या डोळ्यासमोरून उडाला तर खूप घाबरायला होतं. आणि एकदम एकावेळेला 10-15 कबूतर तुमच्या अंगावरनं उडाली की थोडीशी भीतीही वाटतेच. टू व्हीलरवाल्यांवर जास्त त्यांचा इम्पॅक्ट होतो, बॅलन्स जाऊ शकतो त्यांचा, लागू शकतं. तर कृपया करून असं काही करू नका. रस्त्यावर विसर खायला घालू नका. जर कबुतरांसाठी कुठे डेडिकेटेड जागा असेल तर तिथे घाला. तर केलं तर एक होऊ शकतं की गाडी खाली चिडून ते कबूतर विनाकारण मरू शकतात, ते पण तुमच्या मूर्खपणामुळे. तर मी टोल प्लाझा क्रॉस करतोय आणि सगळं बंद आहे हा टोल प्लाझा. आणि माझी एक अशी सवय आहे की जेव्हा एरिया तुमच्यासाठी नवखा असतो, अनोळखी असतो, तेव्हा मी नॉर्मली स्लोच जातो. कारण एकतर या रोडची गॅरंटी नाही, कुठे खड्डा असेल कुठे काय असेल, नेमकं ओव्हरटेक करायचं जातं आणि गाडी खड्ड्यात घालायची आणि मग काहीतरी ॲक्सिडेंट होऊन बसायचं, ते लफडीत नको. त्यामुळे ही एक माझी छोटीशी ॲडवाईस असेल सगळ्यांसाठीच की जर तुमच्यासाठी एरिया हा जर नवखाच असेल पूर्णपणे तर तुम्ही अवॉइड करा गाड्या पळवायला. की कोणीही परफेक्शनिस्ट नाही आहे या जगात. एक थोडीशी चूक खूप भयानक ठरू शकते आपल्याला. बघू आता येताना याच रूटनी यायचं आहे की दुसऱ्या रूटनी. कारण एक तर आता सकाळचीच वेळ आहे, जेमतेम 7:08 झाले असावेत, 15-20 मिनटं झाली आम्हाला निघून. त्यामुळे सध्या ट्रॅफिक नाही आहे. त्यातून बऱ्याच ठिकाणी इकडे स्पीड ब्रेकर्स आहेत आणि स्पीड ब्रेकर अख्खीच्या अख्खी टू व्हीलर त्या स्पीड ब्रेकरवर जाते. मला आता कधीतरी आता ना हे मोटो ब्लॉगिंग केल्यापासून, जेव्हापासून सगळं सेटअप केलं आहे ना, तेव्हापासून असं वाटतं की चायला आपण पण कुठेतरी एकदा बाईक घ्यावी आणि जावं फिरायला. पण तसं आता पॉसिबल नाही होणार, कारण एक तर मला बाईक चालवता येत नाही. ही मी चालवतोय ती वर्षाची ॲक्सेस 125 चालवतोय. मला पहिल्यापासून टू व्हीलरचा कधीच कॉन्फिडन्स नव्हता, आताही तसं नाहीच आहे. म्हणजे मी 4 व्हीलर चालू शकतो, बट समहाऊ टू व्हीलरच्या जजमेंटला घेऊन मी नेमकं बॅड लक जोरात आहे की सरळ रोड असतो, त्या सरळ रोडवर कधी ना काहीतरी मी जातो, असं वाटतं की अरे रिकामा आहे आणि देन जाऊन कुठेतरी ठोकतो. माझ्या मनात एक अशी भीती नेहमीच होती की मी कधी गाडी चालू शकणार नाही. बट येस, आम्ही जवळपास आता किती 16-17 वर्षाला मी 4 व्हीलर व्यवस्थित चालवतोय. तर आता आपण काल्हेर या एरियात आलेलो आहे. अरे बापरे, 4 बंप रोड आला. 1 2 3. टचवूड आत्तापर्यंत ते रोड खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे. टचवूड. पुढचं मला माहीत नाही, बट येस ॲज ऑफ नाव इट इज इन गुड कंडिशन. आपण साहेब कुठे येतात? अजून डेस्टिनेशनला पोचायला 15 मिनटं बाकी आहेत आमच्याकडे. आत्ता तरी ना जवळपास 4 लेनचा रोड आहे, 2 या साईडला 2 त्या साईडला. त्यामुळे आणि रस्ते रिकामे आहेत कारण सकाळचीच वेळ आहे. म्हणजे 10-10:30 नंतर इथे फुल झुंबड असणार. पण आम्हाला मार्केट एरिया वगैरे असा वाटतं व्यवस्थित. रिसेंटली मी एक शशांक केतकर, आता खूपच लेटेस्ट व्हिडिओ आहे ज्याच्यात त्यांनी खूप कन्सर्न्स हायलाईट केलेले आहेत. आणि फॉर द फर्स्ट टाइम मेजॉरिटी ऑफ द पब्लिक त्यांनी सांगितलं आहे की बरोबर आहे तुझं म्हणणं. त्यामुळे त्या व्हिडिओला हेट्स कमी आहेत आणि लाईक्सही जास्त आहेत. आणि त्यांनी जे पॉईंट्स मांडले ना ते खूपच बघण्यासारखं आहे. तर शशांक केतकरचा तो व्हिडिओ नक्की बघा. इथे या खड्ड्यांमुळे तुमच्या गाडीची वाट लागते, तुमच्या सस्पेन्शनची वाट लागते.
टायर्स खराब होतात आणि त्याच्याहून जास्त म्हणजे तुम्हाला काय म्हणतात फिजिकली सुद्धा त्या बम्पचा त्रास होतो. म्हणजे रेग्युलर रायडर्स असतात जे ऑफिसला टू व्हीलरने जातात रोजच्या रोज आणि त्यांच्याकडे चॉईस नाही आहे, त्या खड्ड्यातनंच गाडी घालून जावी लागते, तर त्यांना खूप बॅक पेन्सचे वगैरे पण त्रास होतात. ही बघू शकता आपण मगासपासून आपल्याबरोबर जे पॅरलली खांब चालू आहेत ना, ही ती मेट्रो आहे जी कुठून म्हणतात वडाळ्यापासून ठाण्यापर्यंत येणार आहे आणि ठाण्याला माझीवाड्याला आल्यानंतर तिचे 2 स्प्लिट होतात. एक ओवाळ्याकडे जाते आणि दुसरी ही या साईडला भिवंडीकडे येते. तुम्ही बघू शकतात केवढा मोठा स्ट्रेच आहे ही भिवंडीच्या मेट्रोचा, अजून चाललेलीच आहे, म्हणजे ओवाळ्यापेक्षाही मोठी आहे. तर बऱ्याच वेळानंतर माझ्या आता खराब रस्ता येईल असं वाटतं येईल म्हणून. म्हणजे लोक एवढा खर्च करून लाखो रुपये खर्च करून लेह लडाखला जातात आणि तीच फिलिंग लेह लडाखची आम्हाला इकडे घर बसल्या मिळते. तर इथे समोर दिसतंय तो आहे भिवंडीचा जो रेल्वे लाईन आहे माझ्या मते, जी दिवावरनं जाणारी आहे, दिवा वसई, सॉरी नॉट भिवंडी, दिवा वसई जी रेल्वे लाईन ती वरती दिसते इथे. अच्छा, तर ते या जो आहे ब्रिज आहे छोटासा इकडचा, त्याच्यामुळे बॉटल नेकिंग झालेलं आहे. अरे देवा, ही सगळ्यात जुनी आणि फेमस अशी आहे दिवा वसई. पूर्वी फक्त त्याच्यावरनं लोकल ट्रेनच जात होत्या. ओके, सो आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे अंजूर फाट्याला. हा सगळा अंजूर फाट्याचा एरिया आहे. वर्किंग आवर्स तर इथे भयानकच असणार आहे. आत्ताच इकडे ट्रॅफिक झालेलं आहे, बट या आणि जर मेट्रो झाली खरंच तर माझ्या मते इकडचा सगळा खालचा ट्रॅफिकनं कमी होऊन जाईल. तर मगाशी मी म्हणत होतो की भिवंडी सॉरी दिवा वसई रोड आहे तिथे पूर्वी फक्त त्यांची ती लोकल इमू ट्रेन काय म्हणतात ती चालायची. डिझेल ट्रेन होती पूर्वी सगळ्यात स्टार्टला, ती चालायची आणि आता मला दिसत नाही आहे. आणि आता तिथून मग पूर्ण ईस्ट वेस्ट नॉर्थ ईस्ट सगळ्या कनेक्ट झाल्यात गाड्या. एक्सप्रेस सगळ्या मेल्स तिकडनं जातात. म्हणजे माझ्या आठवणीतली सगळ्यात पहिली त्या रूटवरनं धावणारी म्हणजे माझ्या आठवणीतली ती म्हणजे अहिंसा एक्सप्रेस पुणे गुजरात अशी काहीतरी होती ती. चला आता अंजूर फाट्यावरनं पुढे आलेलो आहोत आणि आता इथे कुठेतरी राईट आहे 1 किलोमीटर वर्ला देवी मंदिर असं काहीतरी डेस्टिनेशन आहे माझं. तसं हे डिस्टन्स टू व्हीलरनी पण खूप जास्तच आहे खरं. इथे मध्ये वाळू आहे, या वाळूवरनं टू व्हीलर सरण्याची खूप भीती असते. ऑन अँड ऑल आतापर्यंत जर तो एक अंजूर फाट्याचा पार्ट सोडला, कारण तिथे थोडंसं नॅरो आहे एक असं म्हणजे कारण क्राऊडेड सिटी टाईपच एरिया आहे, त्यानंतर बाकी सगळा असा ओसाड रोड आहे. आजूबाजूला काही कंपनीज आहेत, छोटे छोटे बिल्डिंग्स आहेत. ओव्हरऑल रोड खूपच छान आहे. हा फुल कॉन्क्रीट रोड आहे आणि सकाळी तर गाडी चालवायला खूप चांगलं वाटतं, बट कंट्रोल करा स्पीडवर. आता ना माझ्यामध्ये सगळ्यांना ड्युट्या लागायला लागलेल्या आहेत. कारण मगाशी आम्ही बघितलं तर बस भरून मुंबई पोलीस म्हणजे आपली महाराष्ट्र पोलीसची लोक सगळी जात होती. अख्खी बस भरलेली होती, शाळेची बस घेतलेली आणि त्याच्यावरूनच कळत होतं की हे पण बिचारे लोक चालले ड्युटीवर. आता ह्यांच्याही 2-2, 3-3 दिवसाच्या ड्युट्या नुसत्याच बूथवरच्या लागतील. बाकीचे जे ड्युट्या आहेत त्या तर वेगळी गोष्ट आहे त्यांची. इकडनंच खालती उतरायचं आहे. आता म्हणजे हा एक रोड आहे जो तुम्हाला काल्हेरवरनं येणारा आहे आणि दुसरा जो असणार आहे म्हणजे हा जुन्या साईडने येणारा रोड आहे आणि दुसरा जो असणार आहे तो हायवेवरनं येणार आहे. जमलं तर दोन्हीही बघूया. वर्षाचे इन्स्ट्रक्शन चालू आहेत, मागे पुढे राईट लेफ्ट. जे लोकल इकडचे असेल किंवा जे रोजचे या साईडने येणारे जाणारे असेल त्यांना व्यवस्थित माहिती असेल की कुठून जायचं आहे, कसं जायचं आहे. बट या लेट्स गो. गुगल माता की जय करून जायचं. हो बोलतो ना मी, कधी ना कधी काही ना काहीतरी मला वाटतं एखादं पटकन घडूनच जातं. बघ आता पूर्ण माणसाने जाऊ दिलं. व्हेरी गुड अंडरस्टँडिंग आमच्या दोघांचं होतं. चला आता आपण ऑलमोस्ट आमच्या डेस्टिनेशनला पोचत आहोत. एकतर इथे छोटे छोटे खडे आहेत रस्त्यावर
आणि त्या खड्यांच्या इथेच म्हणजे कामं चालू आहेत आणि तिथे स्पीड ब्रेकरसुद्धा आहेत जुने जे त्यांनी हे केलेले रस्त्यावर बांधलेले. त्यामुळे ती खड्यांवरनं स्पीड ब्रेकरवरनं गाडी थोडीशी शेक होते. याची इथे बघू शकता रस्त्याची कामं चालू आहेत. समोर येत आहे ते आहे श्री जय हनुमान मंदिर प्रवेशद्वार. तर मित्रांनो फायनली आता मी घरी परत आलेलो आहे. वर्षाला सोडलं आणि मग तिथून निघालो लगेच, कुठेही न थांबता आलो कारण अथर्व घरी होता एकटा. ऑलमोस्ट 9:30 झालेले आहेत. तर आम्ही इथून 8ला निघालो, तिकडे तिला ड्रॉप केलं आणि रिटर्न आलो. जवळपास 45 मिनटाचा रस्ता रफली पकड्यात, कारण अंजूर फाट्याला वगैरे थोडंफार ट्रॅफिक लागला. आणि एक म्हणतात ना की करेक्शन करायचं आहे की मी ज्या ब्रिजला काल्हेरचा ब्रिज म्हणून जो वसईच्या क्रीकवरनं जाणार होता तो काल्हेरचा नसून काशेळी ब्रिज आहे. आणि हा ब्लॉग इकडेच थांबवतो. पुन्हा एकदा भेटू लवकरच आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.